अजूनही सोडलेला नाहीये। मुंबईमध्ये स्वतःचं आलिशान घर असताना सुद्धा धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानामध्ये राहत असल्याची बाब समोर आली आहे। धनंजय मुंडेंच्या नावे गिरगाव चौपाटीमधील NS पाटकर मार्गावरील वीर भवन इमारतीमध्ये घर आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडेंकडून या सदनिकेचा उल्लेख देखील करण्यात आलाय। वीर भवन इमारतीमध्ये 9व्या मजल्यावर 902 क्रमांकांची मुंडेंची तब्बल 2151 चौरस फुटांचा फ्लॅट आहे। मात्र तरी सुद्धा धनंजय मुंडे सरकारी बंगल्यात राहत असल्यामुळे मंत्री छगन भुजबळ बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत। तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मुंबईमध्ये 3 फ्लॅट आहेत असा दावा धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा मुंडेंनी केलाय। मलबार हिल, पवई आणि सांताक्रूज या ठिकाणी धनंजय मुंडेंचे 3 फ्लॅट असल्याचा दावा करुणा मुंडेंनी केलाय। स्वतःच्या घर असताना आणि खोटी गोष्टी करताय लोकांच्या समोर की माझ्या प्रकृती चांगली नाहीये, माझी मुलगीच्या शिक्षण आहे त्याच्यासाठी मी इथे राहत आहे। पण धनंजय मुंडेच्या मलबार हिल मध्ये फ्लॅट आहे, पवई मध्ये पण एक फ्लॅट आहे आणि जे माझा फ्लॅट आहे तो पण त्यांचाही आहे। दरम्यान यावर मंत्री उदय सामंत आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। काही कालावधी मंत्रिपद गेल्यानंतर तो सरकारी बंगला ठेवला तरी चालतो, परंतु त्याचे काही ड्यूज असतात ते भरावे लागतात। कदाचित त्या प्रक्रियेतला तो भाग असेल, परंतु मंत्री नसल्यामुळं किंवा अनेक दिवस झाल्यामुळे शेवटी कधी ना कधी तो सोडावा लागणार आहे। त्यामुळे ती सामान्य प्रशासनाची गोष्ट असते, त्या बाबतीत ते विभाग लक्ष घालेल आणि त्यांच्याकडनं जी काही कार्यवाही आहे ती करेल। आताच्या घटनेला आपल्याला दिसतंय की त्यांच्या 2024च्या ॲफिडेव्हिटवर वीर भवन नावाचं एक बिल्डिंग आहे, जिथे 902 नंबरचा फ्लॅट म्हणजे 2151 स्क्वेअर फीटच्या बहुतेक तो 4 बेडरूमचं घर असावं, तो फ्लॅट असताना देखील सातपुडा बंगला ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे। मी आज एक लीगल नोटीस सरकारला पाठवणार आहे की कुठच्याही पद्धतीने म्हणजे जर ते खाली करत नसतील आणि 46 लाखाचं आतापर्यंत थकबाकी असलेलं त्यांचं जे दंड आहे तो देखील त्यांच्याकडनं आकारण्यात यावा आणि तातडीने त्यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी। 48 तासात त्यांनी ते घर खरं तर खाली केलं पाहिजे। पुढची बातमी, नाशिकमध्ये ध्वजारोहणाची संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची